गेल्या 7 वर्षापासून भारत मातेची अविरत सेवा करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फे मलकापूर या गावचे शहीद जवान सुनील गुजर यांना भारत मातेची सेवा करत असताना वीरमरण आलं। अवघ्या 27व्या वर्षाच्या या वीर जवानाने आपल्या गावचे नाव, तालुक्याचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरलं। मणिपूर येथे देशाची सेवा करत असताना गुरुवारी या दिवशी त्यांना वीरमरण आले आणि शित्तूर मलकापूर गावावर शोककळा पसरली। आपल्या आई वडिलांना आणि गर्भवती पत्नीला भेटून 8 महिन्यापूर्वी तो सैन्य दलात कर्तव्यावर हजर झाला होता। गेल्या 6 महिन्यापासून सुनील आपल्या बाळाला व्हिडिओ कॉलवरच भेटत होता। आई वडील आणि पत्नी बरोबर इतर नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलवर बोलताना मी लवकरच गावाकडे येणार आहे असे तो सांगत समोरच्याला लवकरच भेटण्याची आश्वासनं देत होता। 4 दिवसांपूर्वीच त्याचे दूरध्वनीवरून पत्नी स्वप्नाली आणि घरच्यांशी बोलणे झाले। गावाकडे येताना बाळासाठी काय काय आणायचे याची यादीही त्याने तयार केली, परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। गावाकडे येण्यापूर्वीच कर्तव्यावर असताना सुनीलला वीरमरण आले आणि आपल्या लेकाला भेटण्याची इच्छा सुनीलच्या मनातच राहिली। बाबा देश सेवा करता करता शहीद झाले, परंतु आपल्या 6 महिन्याच्या बाळाला पोरकं करून कायमचेच निघून गेले। 6 महिन्यापूर्वी झालेल्या मुलग्याला भेटण्यासाठी त्यांनी दीर्घकालीन सुट्टीचा अर्जही केला होता। त्यांना सुट्टी मंजूरही झाली। दिनांक 11 मार्चला अरुणाचल मधून तो पुण्याला विमानाने आणि तेथून गाडीने गावाकडे येणार होता। विमान तिकिटाचे बुकिंगही झाले होते, परंतु ऐनवेळी त्याच्या ठिकाणी काम करणारा रिलीव्हर वेळेत येऊ शकला नाही आणि 8 दिवसांसाठी त्याला पुन्हा कामाच्या ठिकाणी थांबावं लागलं। भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर असतानाच त्याला वीरमरण आलं आणि मुलग्याला प्रत्यक्ष भेटायचे स्वप्न अधुरे राहिले। रविवारी रात्रीच्या दरम्यान त्यांचे पार्थिव मणिपूरहून लोहगाव विमानतळ येथे आणण्यात आले। त्यानंतर शहीद सुनील गुजर जवान यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सोमवारी आणण्यात आले। या शहीद जवानाच्या अंत्यदर्शनासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून जनसागर लोटला होता। शहीद जवान सुनील गुजर यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शित्तूर वारून येथे झाले। लहानपणापासून देशाची सेवा करण्याचे वृत्त घेऊन त्यांनी त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण केलं। पुणे येथे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्य दलात 2019ला ते भरती झाले। ते मणिपूर 110 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजावत होते। मणिपूर येथे भूस्खलन झाल्याने रस्ता बनवत असताना सैन्य दलाचे वाहन 800 फूट खोल दरीत कोसळल्याने कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी 6 महिन्याचा मुलगा भाऊ असा परिवार आहे। यावेळी सैन्य दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली। सुनील गुजर अमर रहे या जयघोषाने संपूर्ण गाव श्राश्रू नयनांनी दुःखी झाला। यावेळी राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, प्रशासकीय अधिकारी, सैनिक कल्याण अधिकारी, आजी-माजी सैनिक यांच्यासह समाजातील विविध स्तरातून पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली। शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण हे गेल्या 4 दिवसांपासून शासकीय इतमामातील या वीर जवानांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी शित्तूर वारून गावामध्ये ठाण मांडून बसले होते। केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।